गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात? छान ना? छानच असायला हवा. नवीन व्हिडिओ सुरू करतो आपण. ही स्कूल बस पहा, मी दाखवण्याचा प्रयत्न करणार होतो. जे मुलं इथं स्टॉपला, आता ही कार आलेली आहे ना, ही स्टॉपला थांबणार आहे पहा. एक सेकंदभर थांबणार आणि स्टॉप. मला दाखवायचं हे की हे डायरेक्ट ब्लाइंडली असे पुढे जाऊ शकणार नाही. स्टॉप हा जो स्टॉप आहे ना, इथे थांबणार म्हणजे थांबणारच. हे पाहिजे गाडीने स्पीड केला आहे, थोडा वेळ थांबली आहे आणि ही समोरची गाडी वळणार आहे. इकडे मागच्या मागला प्लेन फील्ड आहे. सॉरी, मागच्या बाजूला गाडी येते. ती व्हाईट कार आहे ना, ही किती फास्ट असेल, किती त्याचं अर्जंट काम जरी असेल ना, तर ही ह्या स्टॉपला थांबणार म्हणजे थांबणार. सॉरी, थोड्या वेळ थांबून पुढे गेली पासून. हो हो, मॉर्निंग. हा दिला. इतक्या वेळात जवळजवळ तासाभरानंतर एक व्यक्ती मला पास झालेली दिसली. आपण असं आता प्लेनफील्डमध्ये शिरलो आहे, म्हणजे माझ्या घराजवळ, आपल्या घराजवळ पण चाललेलं आहे. आणि इकडच्या बाजूला बाउंड्री आहे. जसं आपण आत्तापर्यंत आलो बाउंड्रीने, ह्या कड्याकड्याने गेलं तर प्लेनफील्डची हद्द लागेल. आणि इकडे जर मी गेलो तर माझ्या घराकडे मी जाऊ शकेन. हे मुद्दामून दाखवतं हे ग्रासचं. मी माझी आयडिया सांगणार नाही तुम्हाला मी कोणत्या कुठे राहतो किंवा काय. आणि दुसरं एक मला तुम्हाला मुद्दामून सांगायचं आहे की सोशल मीडियाचा वापर करताना किंवा सोशल मीडियावर जाताना मी फॅमिलीला इन्व्हॉल्व करत नाही. का कोणाच ठाऊक, मला कोणी सांगितलं आहे म्हणून नाही, पण मला असं वाटत नाही. मला असं वाटतं की सोशल मीडियावर फॅमिलीला इन्व्हॉल्व करू नये. ह्याचा अर्थ असा होतो की जे काय मी व्हिडिओ पाहिलेले आहेत, जे काय व्हिडिओ क्रिएटर आहे म्हणा किंवा ब्लॉगर आहेत, जे चांगले ब्लॉगर आहेत, त्यांनी कधी फॅमिलीला इन्व्हॉल्व केलेलं नाही. मी जे व्हिडिओ पाहतो मोस्टली, किंवा ज्याच्यामुळे मला प्रेरणा मिळाली, असं वरुण वर्गीस म्हणा किंवा नोमेड शुभम, त्यानंतर डॉक्टर यात्री, नवांकूर म्हणा, बरेच आहेत असे. आता नावं पटापट मला आठवत नाहीत, पण मी त्यांना फॉलो करतो म्हणा किंवा त्यांचे व्हिडिओ पाहतो. हे इंटरनल रस्ते आहेत. आता सर्व आपण प्लेनफील्डमध्ये आलेलं आहे, ते इंटरनल रस्ते पाहतो आहे. थंडी आता थोडी कमी वाटते मला आज. किती चालायला मस्त वाटतं बा. मॉर्निंग वॉक होतो आहे आणि व्हिडिओ शूटिंगसुद्धा होत आहे. साधारण 7:38 झाले आणि ऑलमोस्ट 13-14 हजार स्टेप झालेले. 5 किलोमीटरपेक्षा जास्त डिस्टन्स मी वॉक केला असावा. साधारण 5 किलोमीटर वॉक झाल्यानंतर आपण आता ह्या रस्त्याने जातो आहे. हे वॉकिंग
स्ट्रीट आहे आणि पुढे हा मेन रस्ता आहे. चौकात पाहायला गेल्यानंतर पहा आपल्याला काय दिसतंय ते. तिकडे दोघेजण दिसले बघा आता थोड्या वेळात, म्हणजे टोटल 3 व्यक्ती दिसल्यात. मी रस्त्याच्या मधोमध थांबलेलो आहे, वाहतूक नाही आहे म्हणून. आणि हे पाहिजे असं मागच्या बाजूला जर पाहिलं आपण तर असे रस्ते दिसत आहेत. पुन्हा आपण वॉकिंग ट्रॅकवर जाऊयात. वॉटर हायडर वगैरे ह्याच्या बाबतीत मी नंतर सांगू शकेन तुम्हाला. किंवा हे मेल बॉक्सेस, हे प्रत्येक घरासमोर मेल बॉक्सेस असतात तसे. प्रत्येक घराच्या समोर मेल बॉक्सेस आहेत. फार जमलं, फार वॉकिंग झालं. आता चला व्हिडिओ स्टॉप करूयात. 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.